कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। भरधाव खासगी बसची ऑटो रिक्षाला जोरदार धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। तर या अपघातात 3 जण जखमी होऊन रिक्षाचा चक्काचूर झालाय। सदरील अपघात सोमवार दिनांक 2 जून रोजी 10:30 वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर जुने माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावरती घडलाय। सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील जखमी महिला अश्विनी दळवी या साईशा स्वप्नील दळवी वय वर्ष 4 सह अशोक भिकू सोनार यांच्या रिक्षात बसून जात असताना मामा अशोक सोनार हे रिक्षा मागे घेऊन मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ येऊन थांबून महामार्गावरील गाड्या पाहत असताना मुंबई बाजूकडून महाड बाजूकडे जाणारी बसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली जाऊन उभ्या असलेल्या रिक्षाला धडक मारून अपघात झाला आहे। या अपघातात रिक्षा चालक अशोक भिकू सोनार वय वर्ष 65 राहणार जुने माणगाव सुतारवाडी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांना औषधोपचारासाठी मुंबईकडे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झालाय। कैलासवासी अशोक सोनार यांच्या आकस्मिक निधनाने सोनार कुटुंबियांवरती त्याचबरोबर जुने माणगावकर व मित्रपरिवार यांच्यावरती शोककला पसरली आहे। या अपघातात परी अनिल सोनार वय वर्ष 11, अश्विनी स्वप्नील दळवी वय वर्ष 30 व साईशा स्वप्नील दळवी वय वर्ष 4 हे 3 जण जखमी झाले आहेत। या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बसचा चालक आरोपी कालिदास बाबूराव कोकरे राहणार मालवण सिंधुदुर्ग याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।